नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहो देऊळगाव वैसा गाव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। शेतकऱ्याचं नाव काय दादा? अंबादास तुकाराम नागरे यांच्या शेतामध्ये लागलेला आपला ओसवाल सोलर पंप 3 HP मध्ये काढला ना। आणि हे आपलं कंट्रोलर आणि वातावरण ढगाळ आहे, आणि ढगाळ वातावरणामध्ये हा वॉटर फोर्स, हा 3 HP चा वॉटर फोर्स। आपण शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। मला एक बोला, आपल्या शेतामध्ये लागलेला पंप हा कोणत्या कंपनीचा आहे? हा सर ओसवाल कंपनीचा आहे। आणि सर आपल्याला मटेरियल कसं वाटते सर? हा सर मटेरियल छान आहे आणि योग्य आहे आणि हलकं आहे का वजनदार आहे? नाही, चांगलं क्वालिटीचं आहे आणि सर्व बारदाना, फाउंडेशन, नट बोल्ट, स्टार्टर गिटर सर्व हेवी मटेरियल आहे। आणि पॅनल आपले 6 पॅनल आहेत। अच्छा, पॅनल आणि वजनदार आहेत का हलके? नाही, पॅनल वजनदार आहे। जर आपल्या इथं समजा एका दुसरीकडून पाहिलं तर शेतामध्ये वानर म्हणा, काही दुसरे प्राणी म्हणा, यानं जर थोडंफार जरी त्रास याच्यावर केला तर अशी नुकसान व्हायची काही भीती नाही। अच्छा, हां। बरं, हा वॉटर फोर्स कसा वाटतो सर आपल्याला? हा वॉटर फोर्स शिरवाळामध्ये पण एवढा वेग आहे। जर वातावरण जर क्लिअर असलं तर जवळपास माझ्या अंदाजात कमीत कमी हा 12 ते 15 नोझलपर्यंत नोझल चालवण्याची माझी इच्छा आहे। आपला पंप किती HP चा आहे सर? सर आपला पंप हा 3 HP चा आहे। अच्छा अच्छा। हां, माझा एक उद्देश होता की काही शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा पंप घ्यायचा असतो हां आणि काही कारणास्तव त्यांच्याकडे माहिती पुरत नाही, हां पोहोचत नाही। हां आपण काय करतो, यूट्यूब किंवा फेसबुकच्या मार्गाने आपण त्यांना ही माहिती पुरवतो। दादा एक वेळेस पाईप उचलून धरता का माझ्यासाठी? हां ठीक आहे ना, चालते ना। आणि हा आपला वॉटर फोर्स 3 HP ओसवाल सोलर पंप। आणि हे शेतकरी आणि या शेतकऱ्यांच्या